नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण कल्पना निर्माण 3 मधील शर्करा कल्पना, गुड पाक, लवण कल्पना व अयस्कृती कल्पना याच्या नोट्स पाहणार आहोत. तर रसशास्त्राच्या पेपर 1च्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार कल्पना निर्माण 3 या पॉईंटच्या अंडर शर्करा कल्पना, गुड पाक, लवण कल्पना, क्षार कल्पना, अयस्कृती कल्पना व लेप कल्पना ह्या 6 कल्पना येतात. त्यापैकी क्षार कल्पना व लेप कल्पनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या 4 कल्पना पाहणार आहोत, त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर ब्लूप्रिंटमधल्या ह्या टेबलनुसार शर्करा कल्पना, त्यानंतर गुड पाक आणि अयस्कृती कल्पना हे नाईस टू नोचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर लवण कल्पना हा डिझाइन नोचा पॉईंट आहे. त्यानंतर फक्त क्षार आणि लेप कल्पनाच फक्त मस्ट टू नोचे पॉईंट आहेत. तरी पण मी या सर्व नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तुम्ही वाचू शकता. तर पाहूयात शर्करा कल्पना. त्यामध्ये हिम, फांटक किंवा क्वाथ इत्यादीला 2 भाग सीता यावर मंद अग्नी देऊन त्याची शर्करा बनवली जाते व नंतर त्यास गाळून घेतले जाते. नंतर मात्रा 1 पल, सविरतावधी 1 वर्ष, अनुपानाशिवाय वापर केला जाऊ शकतो व वापरायचे असेल तर गोदुग्ध जल इत्यादी वापरले जाऊ शकते. नेक्स्ट, हे बनवताना काळजी काय घेतली पाहिजे तर प्रिकॉशन्स, मंद अग्नी दिला पाहिजे. त्यानंतर साखरेची मात्रा ही 2 भाग असावी. त्यानंतर जास्त झाल्यास गोळा तयार होऊ शकतो आणि कमी झाला तर शर्करा तयार होणार नाही, तर या काळजी आपण घेतल्या पाहिजेत. त्यानंतर सिद्धी लक्षणं, 1 ते 2 तार झाल्यास शर्करा तयार होते. तयार पाक पाण्याच्या तळाला बुडायला हवा, म्हणजे तो तयार झालेला जो पाक आहे तो पाण्याच्या तळाशी जातो. आता आपण ज्या कल्पनांचे उदाहरणं पाहणार आहे ते सर्व सिलेबस कॉपीनुसार आहे. सिलेबस कॉपीमध्ये जे उदाहरण दिले तेच उदाहरणचं आपण इथे पाहणार आहोत. तर शर्करा कल्पनेचं उदाहरण दिलं आहे तुलसी अर्क शर्करा. त्यामध्ये कंटेंट्स तुलसी अर्क 1 भाग आणि साखर 2 भाग. त्याची मात्रा सांगितली 10 ml, म्हणजे 10 ml 3-4 वेळा दिवसातनं. त्याचा उपयोग आहे श्वास, कास आणि प्रतिशय. तर हे होतं तुलसी अर्क शर्करा. नेक्स्ट कल्पना आहे गुड पाक. गुड पाक म्हणजे अर्श आणि भगंदर यावर उपयोगी पडते. स्टेनलेस स्टीलच्या पात्रामध्ये 1 किलो गुळाचे तुकडे घ्यावे प्लस 250 ग्रॅम क्वाथ किंवा जल अग्नीवर ठेवून त्याचा पाक करावा. गुळाला द्रवत्व प्राप्त होईपर्यंत व गुळ ढवळताना चिकटेल किंवा तार सुटू लागेल अशी परीक्षा करावी. परीक्षा झाल्यास त्यात प्रक्षेप द्रव्याचे चूर्ण टाकावे, परत ढवळावे, त्यानंतर स्वंगाशित होईपर्यंत राहून द्यावे. त्यानंतर घृतभावित पात्रात काढून ते वापरावे. अशा प्रकारे गुड पाक तयार केला जातो. त्याची मात्रा सांगितली 10 ते 15 ग्रॅम. त्यानंतर अनुपानासाठी जल, दुग्ध व क्वाथ. त्याची परीक्षा कशी करायची, सिद्धी लक्षणं, पात्र किंवा चमच्याला तो चिटकतो. त्यानंतर तंतू सुटायला लागतात. जलात बिंदू टाकला असता तळाला जातो, तो पसरत नाही. त्यानंतर मृदू स्पर्शाचा असतो आणि दाबल्या असता बोटाने दाबलं तर ते रेषा उमटतात. तर अशा प्रकारे गुड पाकाची परीक्षा केली जाते. त्यानंतर याचे उदाहरण दिलं आहे दशमूळ गुड. त्याचं कंटेंट्स दशमूळ चूर्ण, एरंड चूर्ण 250 ग्रॅम. त्यानंतर प्रक्षेपद्रव्य म्हणून निषोत्तर चूर्ण 800 ग्रॅम, पिंपळी चूर्ण 400 ग्रॅम. त्यानंतर चित्रकमूळ चूर्ण 250 ग्रॅम. गूळ घ्यायचा आपल्याला 5 किलो आणि जल 13 लिटर. उपकरणे काय काय लागतात तर स्टेनलेस स्टीलचं पात्र, त्यानंतर खलवयंत्र, वस्त्र, घृतभावित पात्र, त्यानंतर मोजपात्र आणि तराजू म्हणजे वेइंग मशीन आणि हलवायला चमचा. तर इथे याची निर्माण विधी दिलेली आहे. सुरुवातीला दशमूळ चूर्ण, चित्रकमूळ चूर्ण व एरंडमूळ चूर्ण एकत्रित घेऊन त्याला पात्रात घ्यावे. त्यामध्ये 13 लिटर पाणी टाकून त्याचा क्वाथ तयार करावा. त्या मिश्रणाला मंद अग्नीवर ठेवावे. त्याचा 1/4 जल राहील तोपर्यंत अग्नी द्यावा. नंतर अग्नी बंद करावा. त्यानंतर त्यामध्ये प्रक्षेपद्रव्य टाकावे. त्यानंतर सुवांगाशित होऊ द्यावे. नंतर त्यास घृतभावित पात्रामध्ये काढावे. तर अशा प्रकारे गुडपाक तयार होतो. त्याचे उपयोग सांगितलेत गुल्म, प्रमेह, पांडू, ग्रहणी, यक्ष्मा, पिनस, कास, मेद्य व श्रेष्ठ रसायन मानले. नेक्स्ट कल्पना आहे लवण कल्पना. लवण कल्पनेमध्ये औषधी निर्माण प्रक्रियेत औषधी तयार करताना वनस्पती द्रव्य प्लस लवण एकत्र करून अग्निसंस्कार, पुटसंस्कार करून कल्प तयार करतात. त्यामध्ये अर्धे घटक द्रव्य हे लवण असते. अशा कल्पनेला आपण लवण कल्पना असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये अर्धं जे कंटेंट असतं, समजा 50% कंटेंट हे लवण असतं त्याच्यामध्ये. अर्कपत्र, नारिकेल, एरंड, चित्रक इत्यादीसह सेंदव चूर्ण याला संपुट करून त्यास मातकापड करावे. त्यानंतर अग्निपाचन करून लवणकल्प तयार होतो. तर ही त्याची निर्माण विधी होती. त्यानंतर काळपट धुरकट वर्ण कल्प असतो. ही त्याची परीक्षा झाली की तो तयार झाल्यावर काळपट व धुरकट वर्णाचा असतो आणि याचे उपयोग सांगितलेत यकृत प्लीहा वृद्धीमध्ये, त्यानंतर उदर, गुल्म आणि उदावर्त ह्या व्याधींमध्ये.
तसंच लवणमुळे कफाचे विलयन व विग्रह होतो, मूत्र पुरुष मल मृदुता येते, लवण हे वातग्न मानलं आहे। त्यानंतर स्त्रोतरोध दूर होतो, तीक्ष्ण व उष्णवीर्यामध्ये अन्नाचे पाचन होते व दीपन करतो। हे थोडे लवणचे गुण होते। त्यानंतर सिलेबस कॉपीनुसार लवण कल्पनेचं एक्झाम्पल म्हणून त्यांनी नारिकेल लवण हे दिलेलं आहे। त्याच्यामध्ये द्रव्य सुपक्व सुजल नारिकेल 1 आणि सेंधव चूर्ण यथा आवश्यक। सुरुवातीला आपण त्याचे निर्माण विधी पाहूयात। सुपक्व सुजल नारिकेल घेऊन त्याचे जटा पूर्णपणे काढावे, म्हणजे त्याचे केस काढावे। त्याचे 2 डोळे उघडे झाल्यावर चाकूने काढावे। त्याचे 2 डोळे वरती जे नारळाला डोळे असतात ते चाकूने काढून घ्यावे। डोळ्याच्या छिद्रातून आतमध्ये सेंधव लवण टाकावे। त्याच्यानंतर पूर्ण नारिकेल हे सेंधव चूर्णाने भरावे। त्याचे जे आपण डोळे काढले होते ते परत लावावे। नारिकेलाला 3 मातकापड 1 अंगुल जाडीचा मातीचा थर द्यावा, त्याला मातकापड करावे। ते सुकल्यास त्याला गजपूड द्यावे व स्वंगाशित झाल्यावर मातकापड काढून नारळाचे वरचे कवट काढून घ्यावे। त्याच्यानंतर गरभाग व लवण वेगळे काढून ते खलात एकत्र मर्दन करून घ्यावे आणि मग जे आपल्याला भेटेल द्रव्य ते बाटलीत भरून ठेवावे। ते नारिकेल लवण तयार होते। तर याचे उपयोग सांगितलेत दीपन, पाचन, आम्लपित्त, उदरशूल व परिणामशूल या व्याधींमध्ये। त्याची मात्रा सांगितली 250 ते 500 mg, अनुपान, कोष्णजल, दही आणि निंबूस्वरस। तर हे होतं लवण कल्पना। आता कल्पना निर्माण 3 या टॉपिकमधला आपला लास्टचा टॉपिक म्हणजे अयस्कृती कल्पना। तर पाहूयात अयस्कृती कल्पना। प्राचीन चरक सुश्रुत काळात लोहासारखा द्रव्याचा उपयोग चूर्ण स्वरूपात अनेक ठिकाणी केलेला आहे, त्यास अयस्कृती असे म्हणतात। यामध्ये कठीण द्रव्य सेवन योग्य बनवून चिकित्सेत वापर केला जातो। म्हणजे जे कठीण द्रव्य असतात त्यांना आपण खाण्यायोग्य किंवा सेवनयोग्य करून त्याला चिकित्सेत आपण वापर करतो, त्याच कल्पनेला अयस्कृती कल्पना असं म्हणतात। चरक चिकित्सा व रसायनमध्ये उल्लेख केलेला आहे आणि सुश्रुत संहितामध्ये उल्लेख देखील आढळतो। तर याची कृती, इथे याची कृतीसुद्धा दिलेली आहे। तीक्ष्ण लोहाचा पातळ कंटकवेळी पत्रा घ्यावा, त्यानंतर त्यावर पंचलवण जलामध्ये मिश्रण करून लावावे, त्याला सुकवावे। त्यानंतर अग्नीवर तापवून लाल झाल्यावर त्यास त्रिफळा क्वाथात विझवावे व क्वाथ बदलू नये। त्यानंतर त्याला खैराच्या कोळशावर लाल करून क्वाथात परत 16 वेळा विझवावे। त्यानंतर त्याला खलात कुटावे, वस्त्रगाळ चूर्ण करावे व त्यास मद घृत सह सेवन करावे। अशा प्रकारे अयस्कृती कल्पना विधी सांगितलेली आहे। त्याची मात्रा 125 mg व उपयोग कुष्ठ, प्रमेह, मेदोरोग, उन्माद, अपस्मार आणि पांडू या व्याधींमध्ये। तर ह्या होत्या कल्पना निर्माण 3 या टॉपिकच्या नोट्स। तर आता कल्पना निर्माण 3च्या पूर्ण नोट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही जाऊन पाहू शकता। तसंच इतर विषयाच्या देखील नोट्स आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, तर तुम्ही प्लेलिस्ट एकदा जाऊन नक्की पहा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत। धन्यवाद। So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.